गोविंदा पथकाचा थरार हे थर लागत आहेत. यातील एक गोविंदा जो मटकी फोडतोय तो वर लटकलेला आहे आणि त्याने तिथूनच 6 थर लावल्यानंतर थोड्या वेळाने तिथूनच खाली उडी मारली आहे. खूप छान गोविंदा पथक दादर स्टेशनच्या बाहेर हे गोविंदा पथक थर लावत आहेत. 1 2 3 4 थर लागलेत. आता 5वाही थर लागलेला आहे आणि 6व्या थराचा जो गोविंदा आहे तो मटकी फोडल्यानंतर तसंच लटकला आहे. उभा राहिला. आता उभा राहून त्याने मटकी फोडलेली आहे आणि तो तसंच तिथे लटकून हंडीला पकडून उभा लटकलेला आहे. बाकी त्याचे सगळे खाली आले. ते सगळे पथक खाली आले, उतरले व्यवस्थित, कोणीही पडलेलं नाही आहे. त्यानंतर हा गोविंदा तिथे चिकटून राहिला आहे त्या हंडीला, रस्सीला. सर्वजण त्याला खाली यायला सांगत होते. खाली त्याला कॅच करण्यासाठी उभे आहेत, पण रिस्क खूप आहे, हातपाय मोडू शकतात. तरीसुद्धा तो टाइमपास करते. त्याला माहिती सगळी शूटिंग काढताय, त्याची ते फोटो काढताय, पण एवढं जास्त वेळ तिथे लटकू शकत नाही. जास्त वेळ हाताला कळ लागते म्हणून तो खाली येईन. आता सगळेजण त्याला कॅच करण्यासाठी उभे आहे. त्याची टीम, त्याचं मंडळ जे आहे त्याला सुखरूप खाली घेणार आहे. त्यांनीच थर लावले असते परत त्याला घ्यायला, पण त्यांनी त्याला उडी मारायला सांगितली आहे. तो उडी मार, तुला कॅच करतो म्हणून. त्याच्या हाताला खूप कळ लागली होती. त्याने आता खाली यायचा विचार केला. तो पुन्हा लटकायला बघत होता पण त्याला जमलं नाही. तो खाली आलाय. तो आता तो हात सोडेल आणि अलगद त्यांच्या कळपामध्ये पडेल. त्या काही लागलं नाही, काय नाही, मस्त दुसऱ्या हंडीसाठी तयार झाला आहे. तो जवळपास 25,000चं बक्षीस त्यांना भेटलेलं आहे इथे.